मुंबईतलं लालबाग हे एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखलं जात होतं, यावर पुढच्या पिढीचा कदाचित विश्वासही बसणार नाही, एवढ्या झपाट्यानं या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय. कामगार आहे मी, तळपतीत तलवार आहे असं सांगणाऱ्या या नगरीत आता कामगार आणि त्यांच्या गिरण्या मागे पडल्या. उरले फक्त भोंगे आणि धुरांडी. मिल्सची जागा घेतली हॉटेलांनी, चाळींच्या जागी टॉवर्स आले. या साऱ्या स्थित्यंतराचा साक्षीदार आहे लालबागचा राजा. स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून असणाऱ्या लालबाग मार्केटमध्ये आता स्थानापन्न झालेल्या या गणरायाची पार्श्वभूमी अगदी नाट्यमय अशीच आहे. 1930च्या आसपासचा तो काळ. लालबागला पेरू चाळीजवळ उघड्यावर बाजार भरत असे. इथल्या कोळी व्यापारी बंधूंनी गणरायाची प्रार्थना करून आम्हाला मार्केटसाठी कायमस्वरूपी जागा मिळू दे असा नवस केला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाबाई शाह, डॉक्टर व्ही बी कोरगावकर, नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे आणि डॉक्टर यू ए राव यासारख्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी रजब अली तय्यब अली यांनी आपल्या मालकीची जागा मार्केट बांधायला दिली. कोळी आणि व्यापारी बंधूंची मनोकामना पूर्ण झाली. 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगच्या रूपात श्रींची स्थापना झाली. तीच मुळी नवसाला पावणारा लालबागचा राजा या श्रद्धेनं. या काळात प्रत्यक्ष श्री गणरायालाच विविध रूपात सादर करून जनमानसाला साथ घालण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं केला. 1946 मध्ये श्रींची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रूपात सादर केली गेली. 1947 मध्ये भारत परदास्यातून मुक्त झाल्यावर गणरायाची मूर्ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपात सादर करण्यात आली. ग्रामीण भारतातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती बैलगाडीत. काळ बदलला त्यानुरूप मंडळाच्या कार्यपद्धतीत बदल झाले, पण परंपरा आणि नवता यांचा समतोल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कायमच राखला. पाद्यपूजन ही परंपरा म्हणूनच आजही कायम आहे. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव कल्पितं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. हृतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजानवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् आत्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं जन्मजः, त्वमानन्दवस्त्वं ब्रह्ममजः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयिरयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निरोधः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम्. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलं तारेण रुद्धम्. एतत्तव मनस्वरूपम्. गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपम्, बिन्दुरुत्तररूपम्. नादस्सन्धानम् संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासदं रक्तगन्धानुरुक्ताङ्गं रक्तपुष्पैः स्फूरितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः.